आयटकचा जिल्हा परिषद कार्यालयावर धडक छत्री मोर्चा। गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा व 10,000 रुपये मानधन वाढ, 2,000 रुपये दिवाळी बोनस देण्याचा GR तात्काळ काढण्याची मागणी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार कॉम्रेड झोडगे। आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संलग्न आयटक संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन राज्य सचिव कॉम्रेड विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड देवराव चवळे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर तीव्र नारेबाजी करत छत्री मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले। मोर्चानंतर आशा वर्कर, गटप्रवर्तक कर्मचारी यांच्या विविध मागण्यांचे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना दिले व स्थानिक मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या प्रस्ताव त्वरित राज्य व केंद्र सरकारने मंजूर करावा। राज्य शासनाने आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढ, 2,000 रुपये दिवाळी बोनस निर्णयाचा GR काढावा, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी। कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात येणारा मोबदला एप्रिल 2020 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी यांना दरमहा 1,000 रुपये प्रोत्साहन भत्ता थकीत आहे तो त्वरित द्या। ऑनलाईन कामाची अतिशयोक्ती करणे बंद करा। गटप्रवर्तक व आशा वर्करला त्वरित सामाजिक सुरक्षा देऊन किरकोळ रजा, वैद्यकीय रजा, प्रसूती पगारी रजा, भविष्य निर्वाह निधी लागू करा। गटप्रवर्तकांना हजेरीसाठी GP सक्ती करू नये। नोव्हेंबर पासून राज्य सरकारने 5,000 रुपये मानधन वाढ लागू केली आहे ती त्वरित द्या। संप काळातील कपात केलेले मानधन त्वरित द्या यासह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। मोर्चाचे नेतृत्व आयटक नेते कॉम्रेड विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, जिल्हा सचिव कॉम्रेड सरिता नेताम, रजनी गेडाम, संगीता मेश्राम, माधुरी कोरटला, माया कांबळे, सरिता गेडाम, हेमा मोहुरले, दीपिका गुरुनुले, शारदा रणदिवे, रुखसार शेख, तिलोत्तमा भानारकर, निर्मला जनबंधू, गोपिका रोहनकार, विद्यादेवी इजुलवार, सम्मका जनगाम, सोनाली ठाकरे नीर यासह आदींनी केले आहे। सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात गटप्रवर्तक व आशा वर्कर यांना न्याय न मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉम्रेड विनोद झोडगे यांनी दिला आहे। यावेळी जिल्हाभरातील हजारो आशा व गटप्रवर्तक कर्मचारी छत्री घेऊन मोर्चामध्ये उपस्थित होत्या। प्रतिनिधी अनिता चव्हाण, गडचिरोली। आयटकच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य खात्यातील आशा आणि गटप्रवर्तक हजारो महिला या गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर धडकलेले आहेत। अनेक वर्षापासून सातत्याने यांचा संघर्ष सुरू आहे। मागील दिवाळीपूर्वी आशा गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी संप होता। आरोग्य मंत्र्यांनी घोषणा केली, आशांना 7,000, गटप्रवर्तकांना 10,000 आणि दिवाळी बोनस 2,000। आज एवढे महिने होऊन सुद्धा त्या संबंधित घोषणेची पूर्तता झालेली नाही। परंतु या सरकारने सातत्याने या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने परत 12 जानेवारी पासून परत राज्यव्यापी संप सुरू झाला। एवढाच नव्हे तर फरवरी महिन्यामध्ये शहापूर ते ठाणे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या घरावर आपण पायदळ मोर्चा नेला, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्या शुभेच्छेच्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही आशा आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ करणार आहोत। तब्बल 1 महिना आजच्या मैदानावर या तमाम महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक बसल्या, पण सरकार मात्र सातत्याने दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या आशा वर्करच्या मानधनामध्ये 5,000 रुपयाचा मानधन वाढीचा GR काढलं आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये फक्त 10,000 वरून 1,000 रुपयाची वाढ करून या तमाम महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। खरं तर या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे। 2 जुलैला कृती समितीच्या वतीनं मुंबईच्या आझाद मैदानात परत गटप्रवर्तकांचा मोर्चा झाला। सन्माननीय आरोग्य मंत्री म्हणाले, आम्ही 10,000 मानधन वाढ देणार आहोत, त्याचा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे, GR काढतो आहोत। आजची 10 तारीख आहे, 2 दिवसांना अधिवेशन संपत आहे, पण GR निघण्याचं नाव दिसत नाही आणि म्हणून या गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, त्याच्या GR निघण्यासाठी आज तमाम गडचिरोली जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक इथे धडकलेले आहेत। त्यांच्या मानधनवाढीचा GR निघावं, त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि सोबतच आशा आणि गटप्रवर्तकांना 2,000 दिवाळी बोनस, सोबतच जे आशांच्या बाबतीत नोव्हेंबरपासून मानधन वाढ झाली आहे ती आतापर्यंत भेटलेली नाही, ती तर तातडीने देण्यात यावी। हा प्रश्न आम्ही आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला आम्ही विचारू इच्छित आहोत। सोबतच या सरकारने जी लाडली बहीण मुख्यमंत्री योजना जाहीर केलेली आहे, आम्ही आयटक म्हणून त्याचं स्वागत करत आहोत। पण माझा प्रश्न या सरकारला आहे, गेल्या नोव्हेंबर पासून आमच्या आशा वर्करला 5,000 वाढीव देण्याचं मान्य केलं, ते आजतागायत मिळालं नाही। गेल्या सातत्याने संघर्ष गटप्रवर्तक करतायत, त्यांच्या 10,000 रुपयाचा GR नाही, अंगणवाडी बहिणींचा GR नाही, शालेय पोषण बहिणींचा GR नाही। मात्र हे सरकार म्हणते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही करोडो बहिणींना 1,500 देणार आहोत। पण हे खरंच देणार का? जर आमच्या या लढणाऱ्या महिलांचं देऊ शकत नाही
काम करणाऱ्या महिलांचा देऊ शकत नाही तर ह्या सगळ्या तमाम आमच्या माय बहिणांचा देणार किंवा नाही हा प्रश्न आम्ही सरकारला करतो आहोत. तुम्ही नक्कीच त्यांचे द्या, पण या सातत्याने तुमच्या आरोग्य विभागामध्ये, महिला बालकन विभागामध्ये, शिक्षण विभागामध्ये कार्यरत आमच्या या बहिणींना मात्र आपण न्याय दिला पाहिजे. ही मागणी मी आजच्या या जिल्हा परिषदवरील आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सरकारकडे मागणी करत आहोत. धन्यवाद. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.